ईडीच्या चौकशीत त्यांनी चक्रावणारा दावा केला। धार्मिक कामासाठी आधार आणि पॅन कार्ड भोंदू खरातला दिलं होतं असं प्रतिभा चाकणकरांनी म्हटलंय। पाहूया। ईडीच्या चौकशीत रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांनी चक्रावणारा दावा केला। धार्मिक कामासाठी आधार आणि पॅन कार्ड खरातला दिलं, त्यातून त्याने समता पतसंस्थेत बोगस खातं उघडल्याचं प्रतिभा चाकणकरांचं म्हणणं आहे। समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरात नॉमिनी खात्यासंदर्भात ईडीकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी झाली। माझा मुलगा तन्मयचा आधार आणि पॅन कार्ड धार्मिक कामासाठी खरातला दिलं होतं। आधार पॅनचा गैरवापर करून खरातनं बोगस खाती उघडल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला। म्हणजेच रुपाली चाकणकरांच्या बहिणीने ईडीलाही चक्रावून सोडलं। वेडेपणाची हद्द किती असते ही याच्यावरनं कळते। कुठच्या पूजेला कधी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड लागतं। जर ते तुमचे गुरु होते, त्यांनी तुम्हाला पूजा घालायला सांगितली, परमेश्वराला काही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतं का? म्हणजे हे बिंडोकपणाचा कळस म्हणायला लागेल आणि तोच त्यांनी केला असेल तर त्यांना त्यांच्या कर्माची फळं आता भोगावी लागतील। मला असं कळतंय की रुपाली चाकणकर अतिशय शातीर आहेत, पण प्रतिभा चाकणकरांना तितकीशी व्यवहारातलं ज्ञान त्यांना तितकंसं नाही आहे असं मला माहिती मिळते। तर मला तीच गंमत वाटते की तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे पूजेला देता, कुठच्या पूजेसाठी? हास्यास्पद आहे हे सगळं। हास्यास्पद आहे हो। शिकलेले आहात ना तुम्ही? कोणी असं देतं का आधार कार्ड आणि आपला वोटर आयडी म्हणा किंवा कोणती पण आपली आयडी आहे, एवढी ती वेडी नाहीये। आता फक्त वकिलाच्या सल्ल्याने ह्याच्यातनं कसं वाचायचं याच्यासाठी त्यांचे स्टेटमेंट्स आहेत। अशी कोणतीही दुनियामध्ये वेडी बाई नाहीये। ही वेडी बाई आहे का? हिची बहीण महिला आयोगावर आणि हिला कायदे कानून नाही माहिती। त्यामुळे हे ददांत खोटं स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। या दोन्ही बहिणींवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि दोघींना शिक्षा झालीच पाहिजे। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांच्या 4 खात्यातून 40 लाखांचा व्यवहार झाला। या 4ही खात्यात त्यांचा नॉमिनी हा भोंदू खरातच आहे। याच प्रकरणात शिर्डीच्या पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी झाली होती। आता ईडीकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी झाली। पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे। ईडीच्या तपासात एकूण 134 संशयित खाती आढळली। त्यात प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकरांची 4 खाती आहेत। 2021 मध्ये जमा झालेले 26 लाख विशेष खात्यात वळवून 2024 पर्यंत 40 लाख रुपये परतावा मिळाल्याचा ईडीला संशय। विशेष म्हणजे खात्याचं नॉमिनी असण्याबरोबरच मोबाईल नंबर सुद्धा खरातचाच असल्याचं कळतंय। प्रतिभा चाकणकर आणि खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेज झाल्याचंही समोर आलंय। कोणाला बोलताय तुम्ही चाकणकर बाई? काय नाम से ते धार्मिक कार्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड नाही लागतात। आणि हेच आमचा मुद्दा आहे, जे पतसंस्थाचा मुद्दा आहे ना। खरातने पण 60 कोटीचा गैरव्यवहार हे पतसंस्थाच्या माध्यमातून केलेला आहे। 60 कोटीचा तेच आमचा मुद्दा आहे। ते सगळे महाराज, मोठे मोठे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांचे पैसे असे पतसंस्थामध्ये अडकलेले आहे। तेच आमचा मुद्दा आहे। आणि इतकी लहान मुलगी नाही आहे, इतकी लहान कोई 12 वर्षाची मुलगी नाही आहे चाकणकर ताई जे आहे, प्रतिभा चाकणकर जे आहे, जे काय पण बोलताय की आम्हाला माहीत नाही होतं, आम्ही धार्मिक कार्यासाठी। कोणत्या धार्मिक काममध्ये आधार कार्ड पॅन कार्ड लागतोय? आणि तुम्ही तुम्हाला इतका जरी डोक्या नाही तर तुम्ही तुमची बहिणी कशाला बसून घेतला होता महिला आयोगमध्ये, मला तर कळत नाही। खरातच्या प्रकरणातून वाचण्यासाठी वकिलांचं मार्गदर्शन घेऊन प्रतिभा चाकणकर खोटं बोलत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। ईडीकडून तपास सुरू आहे, त्यामुळे यापेक्षा चक्रावणाऱ्या गोष्टी पुढे येऊ शकतात। कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।